जय श्रीमाताजी. श्रीमाताईंना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे. थोडंसं ताठ बसायचं. आपण पाठीचा कणा आपला ताठ असावा आणि आपले दोन्ही हात मांडीवरती. आपले जे तळवे आहेत हाताचे ते आकाशाच्या दिशेने असावेत आणि ते शेवटपर्यंत असेच राहावेत. बोटामध्ये अंतर ठेवायचं आपल्याला, कारण हातातून जे चैतन्य येतं त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. यासाठी बोटांच्या मध्ये थोडं अंतर ठेवायचं आणि आपल्या हातामध्ये दोन्ही हाताच्या तळव्यात जर मोदक ठेवले तर ते हातामध्ये राहिले पाहिजेत, म्हणजे पडले नाही पाहिजेत. अशा पद्धतीनं हात ठेवायचे आपले आणि लक्ष आता श्रीमातांच्याकडे द्यायचं आहे. ही झाली आपली शारीरिक पोझिशन. आता चित्त श्रीमातांच्याकडे बघायचं आहे. श्रीमातांना आपण श्रीमातांना बघत बघत काय करायचं आहे, लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं आहे. जे काही चैतन्य आपल्याला जाणवते हाताच्या बोटातून ते आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. खेचणं फार महत्वाचं आहे. जसं स्पंज असतो, स्पंज पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी कसं ते खेचून घेतं, तसं आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून चैतन्य खेचता आलं पाहिजे. ते शोषून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं. सगळ्यात महत्वाची अडचण ही आहे की आपल्या डोक्यातले विचार कमी होणं गरजेचं आहे. बऱ्याच साधकांना हा प्रॉब्लेम येतो की ध्यानाला बसल्यानंतर उलट जास्त त्यांना विचार यायला सुरुवात होते. तर ते होणारच आहे, कारण डोकं डोक्याचं काम करणार आहे. जसं हृदय हृदयाचं काम करतं, लिव्हरचं काम करतं, फुफ्फुसाची कामं करतात. त्यांना काय आपण थांबवू शकत नाही. जर त्यांना थांबवलं तर सगळंच थांबेल शरीर आपलं. तसं मेंदू जो आहे, ब्रेन, तो त्याचं काम करतो. विचार करायचा तो करू दे त्याला. फक्त आपलं जे अटेन्शन आहे ते व्हायब्रेशन्सकडे आपण वळवायचं आहे, म्हणजे श्रीमातांच्याकडे वळवायचं आहे. विनाकारणे आपण निर्विचार व्हायचे पण भानगडीत पडायचं नाही. आपोआप मिळते ती निर्विचारिता. जसं आपलं चित्त परमचैतन्यावरती गेलं की व्हायब्रेशन्स यायला सुरुवात झाली की आपोआप निर्विचार होतो. आपण फक्त चैतन्य खेचून घेता आलं पाहिजे, बस एवढंच आहे. आणि जसं आपण हृदय मोकळं करत जाऊ तशा व्हायब्रेशन्स आपल्याला जास्त येत जातील. जसं हृदयामध्ये आपण कोणाविषयी क्रोध असेल, ईर्ष्या असेल, आणखी काय अटॅचमेंट असेल, तर ते सगळं आपण त्या ध्यानाच्या वेळेला आपण बाजूला ठेवून श्री श्रीमातांना समर्पित करून टाकायचं. काही विचार करायचा नाही, कुठली अटॅचमेंट ठेवायची नाही. ध्यानाच्या वेळेला आपण पूर्ण समर्पित होऊन ध्यान धारणा करायची असते. म्हणजे सतर्कता पाहिजे की आपण काय करतोय आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या हातातून चैतन्य येतंय तर ते कशा पद्धतीने येतंय एवढं सूक्ष्म आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. जसं आपण श्री गणेशाचं नाव घेतलं तर गणेशाच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताला लागतील. हनुमानजींचं नाव घेतलं तर हनुमानजींच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताला लागल्या पाहिजेत. व्हायब्रेशन्स एकसारख्याच आपल्या हातावरती काही जणांना जाणवतात, काही जण म्हणतात नाही असं जरी असलं तर व्हायब्रेशन येतातच. त्यातला फरक आपल्या लक्षात येत नाही. ज्यावेळेला आपण ते सूक्ष्मामध्ये जाऊ त्यावेळेला हा फरक आपल्या आपोआप लक्षात यायला लागेल. जसं गणेशाची भक्ती करतो आपण, श्री गणेशांना आवाहन करतो, गणेशांना बोलवतो, त्यावेळेला हाताच्या बोटावरती पण लक्ष असावं. त्यांच्या व्हायब्रेशन असतातच, परंतु एक वेगळ्याच प्रकारच्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटावरती आपल्याला जाणवतील, आवरणासारख्या. त्यांच्या व्हायब्रेशन्स बोटावरती आवरणासारख्या येतात पुढे. म्हणजे लगेच आपल्या लक्षात येतं नाही ह्या व्हायब्रेशन्स वेगळ्या आल्या, आता आपण लक्षात घेऊ शकतो. जसं समजा हनुमानजींचं स्तोत्र म्हणतोय आपण, तर लगेच हाताच्या बोटावरती लक्ष ठेवून आपण जर पाहिलं तर त्यांच्या व्हायब्रेशन आपल्याला लगेच वेगळ्या प्रकारचे जाणवतील. म्हणजे ही जी काही सूक्ष्मता आहे ती आपल्याला कॅच करता आली पाहिजे. म्हणजे एवढी सतर्कता आमच्यामध्ये पाहिजे. म्हणजे आपलं चित्त श्रीमातांच्याकडे असेल, पहिल्यापासूनच जर परमचैतन्यावरती असेल तर ते आपण लगेच कॅच करतो. म्हणजे व्हायब्रेशन्स आपल्याला पकडता आले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय, पकडता येणं महत्वाचं आहे. आपण बाधा लगेच पकडतो, आम्हाला लगेच बाधा कळतात सगळ्यांच्या.
अमुक व्यक्ती आली की लगेच बाधा लगे आमच्या हाताला लागल्याच, हे लगेच मात्र समजतं पकडायचं. आणि चैतन्य का नाही पकडत आम्ही? म्हणजे आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीविषयी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्यातल्या व्हायब्रेशन्स बघितल्या पाहिजे. चैतन्य, त्याचा आनंद घेता यायला पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीबरोबर, ती व्यक्ती कशीही असू दे, त्याच्याबरोबर आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. आपल्याला मस्त माहिती आहे ह्या व्यक्तीचे हे पकडले ते पकडले, काय हरकत नाही, कसंही असे ना का. आपल्यातील गणेश तत्व जर परफेक्ट असेल, जागृत असेल, तर आपण समोरच्या व्यक्तीचा आनंद घेऊ शकतो चैतन्यातून. आपल्याला सांगावं लागणार नाही, आपली दृष्टीच बदलणार आहे. कारण गणेश तत्व जागृत झालं की आपल्यात अबोधिता येते, पवित्रता येते, सुज्ञता येते, सुबुद्धी येते. आणि त्यामुळं काय होतं की आपल्याला दुसऱ्यातलं वाईट पण दिसायचं बंद होतं. दिसतच नाही. भली व्यक्ती राक्षस असू दे, ती भूत असू दे, काही असू दे, तर समोर आपल्याला फक्त श्रीमाताजी दिसतात, चैतन्यच दिसतं फक्त. कारण अबोध झालो आपण, गणेश तत्वात उतरलो, खऱ्या अर्थानं उतरलो असेल तर कळणार आहे. आणि जे उतरत नाहीत त्यांना समोरची व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटीज दिसणार. काही जरी झालं तरी हा व्हायब्रेशन त्यांच्या अशाच आहेत किंवा हे अशीच आहेत. म्हणजे अशी बुद्धी वापरून आपण जर व्हायब्रेशन्स बघू लागलो तर व्हायब्रेशन नाही कळणार. खऱ्या अर्थानं आपण त्या तत्वामध्ये उतरलं पाहिजे. जसं गणेश तत्व आहे, तर त्या तत्वात उतरलं तर ते गणेश समजणार आहेत आम्हाला. जसं हनुमानजी आहेत, तर हनुमानजींच्या तत्वामध्ये उतरलं तर कळणार आहे हनुमानजी कसे आहेत. तोपर्यंत नाही समजणार आहे. बाह्यात आपण किती जरी पूजन केलं, हनुमानजींचं असू दे, गणेशांचं असू दे, तर श्री गणेश काही समजणार नाही आपल्याला. इतर देवतांच्या सारखीच ती स्थिती आहे. पण श्री माताईने आपल्याला जे दिलेलं आहे, जी कुंडलिनीची जागृती केली, ती कशासाठी केलेली आहे आपण विचार करून बघायचा, आत्मपरीक्षण करायचं आपलं स्वतःचं. की सहजयोगामध्ये आम्ही आलो, श्री माताईने आपली शक्ती जागृत केली, ती कशासाठी केलेली आहे? आत्मोद्धार. आमचा आत्मोद्धार झाला पाहिजे. त्याबरोबरच ह्या ज्या काही व्हायब्रेशन्स आहेत, ह्या ज्या काही देवी देवता आहेत, त्यांच्या व्हायब्रेशन, त्यांचं सूक्ष्म स्वरूप, निराकार निर्गुण स्वरूप आम्हाला समजावं, यासाठी आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. आणि हे उद्या आम्ही लोकांना ओरडून सांगायचंय, परमेश्वर आपल्या आतमध्येच आहे, तो बाह्यात नाही आहे, तो दगडात नाही आहे, तो आमच्या आतमध्येच आहे. आणि तो कसा जागृत होतो, त्याची अनुभूती काय, हे आपण उद्या दुसऱ्याला द्यायचं आहे ते. म्हणून ही अनुभूती आधी आपल्याला स्वतःला झाली पाहिजे ना. की गणेशाच्या व्हायब्रेशन्स कशा असतात, जर कोणी उद्या विचारले, गणेश दाखवा म्हटले, तर आपण दाखवू शकू का त्यांना? हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. की व्हायब्रेशन्समुळे आपल्याला समोर कुठली देवता आलेली आहे ते पटकन समजतं, पकडतात, कॅच करतात हात आपले. पण त्यासाठी सतर्कता पाहिजे, आपल्यामध्ये शुद्धता पाहिजे, गणेशाची शुद्धता पाहिजे, पवित्र पाहिजे. आपलं डोकं कायम मोकळं पाहिजे, कायम विचार नाही पाहिजेत कुठले. दुसऱ्या व्यक्तीविषयी काहीही वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये नव्हे, हृदयामध्ये पण असता उपयोगाचं नाही. जर असेल अगोदर मुळातच, जर समोर व्यक्ती आली तर आपल्याला जर राग येत असेल, त्रास होत असेल, क्षमा करू शकत नसेल, तर आपल्याला व्हायब्रेशन्स कधीही समजणार नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की हे अमुक एका व्यक्तीनं आम्हाला एवढा त्रास दिला, एवढा, तरी पण आम्ही त्यांना क्षमा कशी करायची? क्षमा केलीच पाहिजे. श्रीमातांनी सांगितलेलं आहे. भले ती व्यक्तीचं काय असेल ते श्रीमाताजी बघतील, परमात्मा त्याचा लेखाजोखा पाहिल. आम्ही कशाला बघायचं ते? आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं पाहिजे. आम्ही वाहत्या गंगेसारखं पाहिजे. येईल त्याला स्वच्छ करायचं, येईल त्याला स्वच्छ करायचं. गंगाच नदी आहे ना, ती स्वच्छच व्हायला पाहिजे. त्यामध्ये गंगा अशी म्हणत नाही की बाबा तू निगेटिव्हिटी आहे, तू आता येऊ नकोस माझ्या पात्रामध्ये, किंवा मी तुला धुणार नाही, अशी गंगा म्हणू शकत नाही. कारण ती गंगा माता आहे, आई आहे ती. आणि ती दुसऱ्याला, आपल्या बालकाला, भलं तो कितीही घाण असे नाका, त्याला स्वच्छच करणार. तसे ही श्रीमातांची गंगा, जी चैतन्य श्रीमाताजी सोडतायत, देतायत आपल्याला, या चैतन्यातून आपण, ही जे प्रेमाचं चैतन्य आहे, त्या चैतन्यातून आपण इतर साधकांना ते देऊन स्वच्छच केलं पाहिजे. आणि त्यांच्यातल्या काही निगेटिव्हिटी असतील तर गुपचूप आपण स्वच्छ करायचं. त्यांना सांगायचंही काही कारण नाही. त्यांना वाटलं पाहिजे आपलं बरं वाटतं आम्हाला इथे येऊन, असं ते म्हटले पाहिजे सहजयोग्याला.
इतर साधकांना भेटून आम्हाला आनंदच वाटला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे ना या व्यक्तीमध्ये विशेष. कारण चैतन्यामुळे ती जे साधक आहेत ती श्रीमातांच्या वलयामध्ये आपण घेऊन गेलो त्यांना. आणि ज्या वेळेला आपण चैतन्याच्या संपर्कामध्ये येता किंवा त्या वलयामध्ये येता त्यावेळी ऑटोमॅटिक आपण स्वच्छ होतो. सांगावं लागत नाही पवित्रता ना, स्वच्छ व्हा, ही चक्र लागले, काही सांगावं लागत नाही. हे आपोआप ज्या वेळेला घटित होईल त्यावेळी म्हटलं पाहिजे की खऱ्या अर्थानं आपलं कार्याला सुरुवात झालेली आहे. म्हणून आपण व्हायब्रेशन्स कधीही दुसऱ्याच्या वाईट बघायच्या नाहीत, भलं असतील, परंतु आपण त्याचं चांगल्याच चैतन्य लहरी पाहायचे. स्वच्छता आपण करायची, त्याला नाही जमलं आपण स्वच्छ करायची ती चक्र. का नाही करायची आपण स्वच्छ? श्रीमाताने आपल्याला शक्त्या दिलेल्या आहे, दुसऱ्यासाठी द्यायला ते दिलेलं आहे आम्हाला. तर आम्ही दुसऱ्याला ते दान दिलं पाहिजे चैतन्याचं, त्याची चक्र साफ केली पाहिजे, त्याच्या नाड्या स्वच्छ केल्या पाहिजे आणि त्याला सहस्त्रारमध्ये स्थापित केलं पाहिजे. हे प्रत्येक साधकाचं आद्य कर्तव्य आहे. हाच आपला प्रचाराचा भाग आहे. श्रीमातांच्या परमेश्वराच्या जे श्रीमातांचं मूल तत्व आहे किंवा सहजयोगाचं जे मूल तत्व आहे ते जे चैतन्य आपण खेचून घेतो ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. त्यासाठी श्रीमाताई आपल्याला देत आहेत. जर अगोदरच आपलं भांड भरलेलं असेल तर त्यामध्ये कसं चैतन्य येणार आहे आपल्याला? पहाटेच्या ध्यानामध्ये आम्ही काय करतो? श्रीमाताईंनी म्हटले की पहाटेचं ध्यान यानं चैतन्य खेचून घ्यायचंय आपल्याला. चैतन्य घ्यायचंय, अगदी पूर्णपणे भरून जायचं आहे आणि संध्याकाळच्या याच्यामध्ये ते आपण दुसऱ्याला द्यायचं आहे. म्हणजे सकाळचं पहाटेचं ध्यान हे ज्ञानाचं आहे आणि संध्याकाळचं ध्यान हे भक्तीचं आहे. याचं कारण हे आहे, भक्तीमध्ये आपण वाटतोच ना सगळ्यांना, कारण भक्ती आहे आमची. त्यामुळे आम्ही हे जो प्रसाद श्रीमाताईंनी दिलेला आहे तो आम्ही वाटू, अशी इच्छा किंवा अशी भावना आपली पाहिजे. म्हणून चैतन्य घेऊन आपण आपल्यातच ठेवायचं नाही, त्याच्याने उलट त्रास होतो, शरीरावरती सूज येते आपल्या. काही जणांच्या असं लक्षात येईल की काही जणांच्या शरीरावरती सूज जाणवते, सुजन म्हणजे चेहरा सुजलेला, हात सुजलेले, पाय सुजलेले असं होऊ शकतं. याचं कारण काय? कारण आमच्यामध्ये जे चैतन्य घेतलेलं आहे आम्ही दुसऱ्याला देतच नाही. आणि त्यामुळे हे चैतन्य जर आपण दुसऱ्याला नाही दिलं तर आपल्या आतमध्ये ती विषाचं काम करतं. म्हणजे जसं दूध आहे, तर दूध हे नाशवंत आहे, पण ते ताबडतोब जर पिलं तर अमृत आहे. काही दुधाची अशी माहिती आहे, जसे शेळीचं असेल किंवा आणखी कुठल्या जनावराचं दूध असेल, आयुर्वेदिक होतं ते, पण जर जास्त वेळ ठेवलं तर 100% त्यामध्ये किडे पडतात किंवा किडे होतात, असे पण अनुभव आहेत. मग हे तर व्हायब्रेशन चैतन्य आहे, अमृत आहे हे. आणि हे अमृत आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर किंवा आपण ते पिल्यानंतर ते दुसऱ्याला नाही दिलं तर त्याचं विष तयार होतं. मग शरीरामध्ये आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग आम्ही म्हणतो एवढं व्हायब्रेशन्स घेतो, त्रास का होतो? तर याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला हे चैतन्य देत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास होत राहणार चक्राचा. म्हणून एका बाजूनं श्रीमातांच्याकडून चैतन्य घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला ते चैतन्य इतर साधकांच्यासाठी खर्च करायचं आहे, द्यायचं आहे. आणि त्यातून आपण चक्र साफ करू शकता, त्याची कुंडलिनी चढवू शकता. यासाठीच प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. प्रसार असा झाला पाहिजे, एक चैतन्य दुसऱ्या चैतन्याकडे गेलं पाहिजे, असा प्रसार झाला पाहिजे. तोंडी नाही सांगायचं आपल्याला, तोंडी झाला तर सांगून सगळ्यांना माहिती आहे. पण प्रसार याचा खरा अर्थ असा आहे, व्हायब्रेशन्स घ्यायचं आपल्यातल्या व्हायब्रेशन्स दुसऱ्या साधकापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर तो खरा प्रसार झाला. आणि त्याचा त्रास आपण शोषून घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ करून परत चांगल्या व्हायब्रेशन्स करून ते साधकाला परत द्यायचे आहेत. हे इन्स्ट्रुमेंटचं काम आहे, माध्यमचं काम आहे आणि हे आपल्याला करणं गरजेचं आहे प्रत्येक साधकाला. आता श्रीमाताईंना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत, शिस्तीत बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्सकडे आपलं. दोन्ही हातातून जे चैतन्य अगदी जोरदार येते ते आपण खेचून घेऊन दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचे, खेचून एकसारखं. एक वेगळ्याच प्रकारच्या वेगळ्याच क्वालिटीच्या व्हायब्रेशन्स येत असतात कायम. श्रीमाताई देत असतात, ते सामूहिकतेमध्येच देतात ते. कारण आपली शुद्ध इच्छा, आपली भक्ती, आपलं प्रेम हेच यातनं दिसून येतं सगळं. हे कलेक्टिव्हिटीचं काम आहे. कलेक्टिव्हिटीमुळं
या सर्व गोष्टी घडून येतात. कुठल्याही वैयक्तिक एकट्या माणसामुळं हे घटित होत नाही. हे कलेक्टिव्हिटीचं काम आहे. कलेक्टिव्हिटीची भक्ती आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. आणि ह्या प्रेमापोटीच व्हायब्रेशन्स वाढत असतात, गहनतेत आपण जात असतो. हे सर्वांच्या कलेक्टिव्हिटीमुळंच शक्य होतं. अन्यथा कुठल्याही एकट्या व्यक्तीमुळे हे होऊ शकत नाही. कारण श्री माताजी कलेक्टिव्हिटीमध्येच कार्य करतात, वैयक्तिक कधीही कार्य करत नाहीत. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरायचा. आता कनेक्शन लागलं कुंडलिनी बरोबर. आता लगेच उजव्या हातानं कुंडलिनी चढवायची वरती, लक्ष कुंडलिनीकडे, हात वरती वरती नेतोय, प्रत्येक चक्रावरती जातोय हात. तसं कुंडलिनी देखील हळूहळू आपल्या हाताबरोबर वर आलेली आपल्याला कळली पाहिजे. एक गाठ मारायची चैतन्याची, वरती फिक्स झाली. दुसऱ्या वेळेला उचलायची कुंडलिनी, शिस्तीत उचलायची, वरती 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 आणायची. आपल्या हाताबरोबर ती वर आली पाहिजे. म्हणजे किती सूक्ष्म लक्ष पाहिजे आपलं बघा. चैतन्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे सोपं आहे. कुंडलिनीकडे भर 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 आपण घेतो, तसं न करता अगदी शिस्तीत. कळलं पाहिजे ना आपण काय करतो. जर आपल्याला नाही समजलं, उद्या काय सांगणार दुसऱ्यांना. म्हणून आपण तयार पाहिजे ना. हात परत डावी उचलायची कुंडलिनी शिस्तीत. तिसऱ्या वेळेला उचलतोय आपण, त्याबरोबर कुंडलिनीची जाणीव झाली पाहिजे. वाटीच्या मणक्यातून वर आली बाबा ती, अशी कळली पाहिजे. कुठं हात थांबला लगेच ती थांबली असं पाहिजे. म्हणजे आपल्या हाताबरोबर ती वर आली पाहिजे. 3 गाठी मारायच्या. वरती काढतोय ना ओढून तिला, आणि 3 गाठी मारतोय, बरोबर फिक्स करतोय. असं अशा पद्धतीने ती वरती आणली पाहिजे. त्यानंतर कवच घ्यायचंय. डावीकडून शिस्तीत डोक्यावरून उजवीकडे हात, बरोबर, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, अगदी शिस्तीत घ्यायचं. आता लक्ष कवचाकडे. जे हात कार्य करते ना, ती काय कार्य करते तिकडे लक्ष द्यायचं. म्हणजे चैतन्यातून कवच तयार करते, तर त्या कवचाकडे लक्ष द्यायचंय आपल्याला, बरोबर. हाताकडे नाही द्यायचंय. आपण काय करतो, भर 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 घेतो. कधी वेळेला हाताकडे पण लक्ष नसतं, कशी कुठंच लक्ष नसतं, नुसताच घेतो बंधन. त्या बंधनाला काहीही अर्थ नाहीये. आपण कधीही सुरक्षित राहणार नाही. याच्यामुळे कळतं की व्हायब्रेशन्स आहेत आपल्या आजूबाजूला, आणि त्याचं कवच आमच्या भोवती तयार झाले. हे कधी कळणार. आणि चित्त नाही गेलं तर मग कसं कळणार आम्ही सुरक्षित आहोत की नाही ते. हे महत्वाचं आहे. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि कवचाकडे पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. याच्यासाठी थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु आपण सुरक्षितता आपल्याला कळली पाहिजे. आपली सुरक्षितता आपल्याला समजली पाहिजे. आपण सुरक्षित आहोत कवचामध्ये. तर नमस्कार करून पुन्हा लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आणि कवचाकडे द्यायचंय आपल्याला. बघायचं खरोखर बसलं का बंधन ते, बरोबर. बंधन बसलं, लक्ष आहे आपलं व्हायब्रेशन्सकडे, हाताच्या बोटावर आहे. परत जे आपण बंधन घेतलं, कवच घेतलं, त्या कवचाकडे पण देऊन बघायचं. जाणवतं का त्या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत का, पाहिलं पाहिजे ना. काही न करता लगेच ध्यानाला सुरुवात केलो तर कसं ध्यान लागेल आपलं. कुठेतरी अटकाव येतो मग. आणि जर पायरीने गेलो तर मात्र आपण ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचतो, बरोबर. पायरी पायरीत जायचं, गडबड न करता. सहयोग शिस्तीत काम आहे. गणेशाचं काम कसं आहे, शिस्तीत आहे, श्रीमातांनी सांगितल्याप्रमाणे. तसं आपल्याला गणेश तत्वाप्रमाणे श्रीमातांनी बनवले, तर आपण शिस्तीत कार्य करायचं आहे. स्वतःकडे पण बघायचं आहे आणि दुसऱ्याला पण आपण शिस्तीत कार्य करायला द्यायचं आहे. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. म्हणूया, श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आत्मा म्हणजे काय, चैतन्याचा गोळा असतो. आत्मा ही श्री गणेश आहे, श्रीमाताजी म्हणतात त्याप्रमाणे. म्हणजे गणेश सर्व शक्ती केंद्रावरती आहेत, सगळ्यावरती. सहस्त्रारमध्ये आहेत, सहस्त्रारच्या वरती आहेत, प्रत्येक चक्रावरती आहेत, मूलाधार पासून. सहस्त्रारच्या वर पण नाहीत ते, विराट मध्ये पण आहेत. कारण सुरुवातीपासूनच चैतन्य सगळीकडेच आहे ना. फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. गणेश तत्वाला समजून घेणं
म्हणजे विराटाला समजून घेतल्यासारखं आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. तर म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन करतोय आपण, आदिशक्तीना. भक्तिभावानं करायचं. म्हणायचं म्हणून आपण नाही म्हणायचं, भक्ती पाहिजे सगळ्यामध्ये, त्याशिवाय कार्य कसं होणार. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. त्यानंतर तो हात वरती उचलायचा आपल्याला, 7-8 इंच वर, थोडासा वर खाली मागे पुढे फिरवून गोल बघायचं की टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हाताच्या तळव्यावर जाणवतात का. म्हणजे आपण पार होतोय की नाही हे बघायचं. पार झालं पाहिजे ना. म्हणजे शस्त्रार्थ भेदन करून कुंडलिनी वर आली पाहिजे, म्हणजे पार झालो. पारचा अर्थ काय आहे, श्री मातांनी सांगितले की पार झालेले सजयुगी पाहिजे. म्हणजे काय, तर आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली पाहिजे. किती महत्वाचं वाक्य आहे ते. हात खाली घेऊया. मग आपण पार झालो, म्हणजे परमेश्वरी राज्यात आलो. पार होणे म्हणजे काय, मानवी राज्यातून परमेश्वरी राज्यात आलो, प्रपंचातून परमार्थाकडे आलो, अंधारातून उजेराकडे आलो. तमसोर्मा ज्योतिर्गमय म्हटले ना त्यासाठी, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. म्हणून सहयोग आपल्याला प्रकाशाकडे नेतो, शुद्धतेकडे नेतो, पवित्रतेकडे नेतो. आम्ही ज्या वेळेला शस्त्राच्या वर उंची गाठतो त्यावेळेला आमच्यामध्ये पवित्रता येते, निर्मलता येते, मांगल्यता येते. कारण सगळे दैवी गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात, कारण त्या तत्वाशी आपण शिवलो. हे गणेश तत्वच आहे जे आपल्याला या उंचीवरती घेऊन जातं. ते गणेश तत्वामुळे होऊ शकतं. श्री गणेश आपल्याला उंचीवरती घेऊन जातात, गहनतेत घेऊन जातात. आणि हनुमानजी जे आहे ते आपलं रक्षण करतायत. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कुठलीही निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देऊ नये, कुठला राक्षस आपल्याला पिडू नये, म्हणून हनुमानजी आपल्याला रक्षण करतात आपलं. ध्यानाच्या वेळेला, इतर वेळेला तर करतातच, पण ध्यानाच्या वेळेला देखील जे कवच आपण घेतो ना, त्या कवचाचं रक्षण किंवा त्याचं रक्षण हनुमानजी करतात आपलं. कुठलीही निगेटिव्हिटी आत येऊ नये. जे वलय आपल्या भोवती तयार होतं ते हनुमानजींच्या शक्तीमुळं होतं. हनुमानजींची आम्ही भक्ती का करतो याचं कारण असं आहे की कुठलीही नकारात्मकता आम्हाला त्रास देऊ नये. असुर निकंदन म्हटलेलं आहे त्यांना, म्हणजे असुरांचा नायनाट करणारे, संतांचं रक्षण करणारे आणि असुरांचा नायनाट करणारी देवता रुद्र अवतार हनुमानजी. म्हणून ज्या वेळेला कुंडलिनी आपण चढवतो वरती बंधन घेताना, त्यावेळी गणेशाचा मंत्र म्हणावा. आणि ज्या वेळेला आपण कवच घेतो त्यावेळेला हनुमानजींचा मंत्र म्हटला तरी चालतो, पण लक्ष व्हायब्रेशन्सकडे. असं म्हणल्याबरोबर आपल्या असं लक्षात येईल की आम्ही ज्या वेळेला उंच जात असतो, कुंडलिनी ज्यावेळेला वर 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 जात असते, त्यावेळेला श्री गणेशांच्या कृपेमुळे आम्ही वरती वरती जातो. आणि कवच, हे कवच मजबूत आहे म्हणून तर उंची गाठतो. आणि हे कवच मजबूत कोण करतं, हनुमानजी करतायत. म्हणजे त्यांचंही कार्य, 2 देवदूत आहेत आपल्या भूतानी. म्हणजे देवता कसं कार्य करतात ते पहा. गणेशांचे गण तर आहेतच, पण हनुमानची जे रुद्र आहेत त्या रुद्र शक्त्या पण आहेत आपल्या बरोबर. म्हणून आपण कधीही कोणाचा राग करायचा नाही. का हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण.
एखाद्या व्यक्तीने जरी आपल्याला त्रास दिला तरी आपण त्या व्यक्तीला शिव्या शाप कधी द्यायच्या नाहीत किंवा रागानं बोलायचं नाही. कारण लगे हनुमानजी त्याला पनिशमेंट देतात. आणि हे होऊ नये, त्यांना संधी दिली पाहिजे. आपलं संतांचं कार्य आहे, आपण बेअर करायचं, सहन करायचं. आपल्या मुखातून कुठलेही वाईट शब्द जाता उपयोगाचा नाही, शिव्या शाप जाता उपयोगाच्या नाहीत. कारण आपण जे बोलू ते खरं होणार आहे, पक्क लक्षात ठेवायचं ते. म्हणून ज्या सहयोग्यांना जरी त्रास झाला तरी सहन करायचं, सहनशीलता. परमात्मा ते सगळं बघून घेतो, काय करायचं, आपण काय करायचं नाही. मग हनुमानजी काय करतात, बघतात, संरक्षणासाठीच आहेत ना ते, आपल्याला संरक्षण देत आहेत. ते किती मोठी देवता श्री माताने, किती आपल्याला व्हीआयपी ट्रीटमेंट आहे. आपल्याला खरं सांगायचं म्हणजे की आपण फार महत्वाचं व्यक्तिमत्व आहे सहयोगी म्हणजे, पण आपलं महत्व आम्हालाच माहिती नाही. आम्ही काय करतो, आम्ही कसंही वागतो, कसंही बोलतो, कसंही कार्य करतो, ऑर्डिनरी माणसासारखं आमचं असतं सगळं. त्यामुळं देवी देवता देखील रुष्ट होतात, नाराज होतात. आणि हे होऊ नये म्हणून आपण कायम भान पाहिजे आपल्याला की आमच्यामध्ये गणेश तत्व, आमच्यामध्ये हनुमानजींचं तत्व आहे, ते करतील ना सगळे व्यवस्थित. आपण कशाला लढाई झगडा करायचं, श्री माताई म्हणतात त्याप्रमाणे ते करतील. आमचं चित्त काय, श्री माताईने आम्हाला कुठली जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडतोय की नाही हे आधी बघितलं पाहिजे. आपण दुसऱ्याचं काय घेऊन बसायचं आहे, ते बघतील काय करायचं. हे डिव्हाइन प्लॅनिंग आहे, त्याप्रमाणे होणार आहे सगळं. आपल्या हातात काय आहे तेव्हा. म्हणून हे प्लॅनिंग लक्षात घेऊन आपण हे कळलं पाहिजे की त्या परमेश्वरी राज्यात जायचं म्हणजे सोपं नाही, त्याची किंमत कळली पाहिजे आपल्याला. त्या परमेश्वरी राज्यात आलो तर त्याचे काही नियम आहेत ना. जसं मानवी ह्याच्यामध्ये काही राज्यामध्ये असे काही नियम आहेत, तिथला राजा ठरवतो ते नियम, तसं परमेश्वरी राज्यातले नियम आपल्याला माहिती पाहिजेत ते सगळे. आणि त्याप्रमाणे जर राहिलो तरच आपलं कल्याण होतं, नाहीतर खाली 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 जातो. मग सहयोगाचा खरा अर्थ काय हे कळलं पाहिजे. परमेश्वरी राज्य आणि त्या राज्यात आपण कसं जायचं, कसं आपलं रक्षण होतं, किती गहनतेत आपण जाऊ शकतो हे समजतं. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. आता वरून थोडं खाली यायचं, ब्रह्मरंध्रात यायचं, शिस्तीत यायचं. आता अटेन्शन पूर्णपणे आता कुंडलिनीकडे असलं पाहिजे, चित्त. आता हालचाल नाही, गहनतेत उतरायचं आहे. तर काही गोष्टींचे नियम आपण पाळायचे स्वतःला. तिथं कोण बघायला येणार नाहीये आपलं काय करता म्हणून, पण स्वतःला नाही फसवायचं. शस्त्रार म्हणजे ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी थोडं लक्ष ठेवायचं. काय जाणवतं, काय फिलिंग होतं बघायचं, अनुभव. ब्रह्मरंध्रातून आता आज्ञेमध्ये यायचं. आज्ञा कुठे आहे माहिती आहे आपल्याला, शस्त्रारच्या बरोबर खाली, ब्रह्मरंध्राच्या खाली. कपाळ नव्हे किंवा बॅक आज्ञा नव्हे, त्याच्या बरोबर मध्ये टाळ जे आहे ना आपलं, टाळू, त्याच्या वरती पडजिभेच्या वर थोडक्यात तिथं आज्ञा आहे. त्याची जाणीव हळूहळू होईल. आज्ञेतून विशुद्धी, शस्त्रारमधून विशुद्धी. बघा जाणवतं, फिलिंग होतं, लगेच हातावरती व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजे. सूक्ष्म आहे. चित्त तिथं नेलं, त्या देवतेकडे नेलं की त्याच्या व्हायब्रेशन्स येतात, पण ते कळलं पाहिजे ना आपल्याला, तेवढी सूक्ष्मता यायला पाहिजे. विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहत मध्ये, अनाहत मधून नाभी, नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली लक्ष, स्वादिष्ठान. चित्त ठेवलं की चैतन्य जाणवलं पाहिजे तिथे, एवढी आपली सतर्कता पाहिजे, कळलं पाहिजे, ज्ञान पाहिजे. ज्ञानी आहोत आम्ही, सहयोगी आहे. स्वादिष्ठान मधून मूलाधार, थोडस मूलाधार श्री गणेश तत्वावरती थोडं लक्ष केंद्रित करायचं. कारण श्री माताजी साक्षात गणेशजीच आहेत. श्री गणेशाशिवाय काही नाही आहे या जगामध्ये. श्री गणेशच आहेत, सर्वत्र आहेत. चैतन्य सगळीकडे आहे ना, चैतन्य म्हणजे श्री गणेश.
श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. गणेश स्वरूपात जागृत व्हा. बघा, श्री गणेशांना आवाहन करतोय आपण. आता व्हायब्रेशन तर येत आहेत, बरोबर आहे, पण ज्या वेळेला आपण आणखी एकदा आवाहन करू त्यावेळी आणखी पुन्हा व्हायब्रेशन्सकडे लक्ष ठेवायचं. कशा येतात बघायचं, बदलतात लगेच. श्री माताजी, श्री गणेश स्वरूपात कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल तर परम चैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. व्हायब्रेशन्स बघायच्या लगेच फरक पडतो की नाही, हे महत्वाचं आहे. त्यातलं व्हायब्रेशन तर असतात, परंतु परत आणि काहीतरी वेगळं आतमध्ये घुसतंय, आपल्या बोटातून कळतं. त्या व्हायब्रेशन्स त्या पकडता आल्या पाहिजेत आपल्याला, आणि हे मेन महत्वाचं असतं. ह्यातलं सहजयोगातलं मर्म हेच आहे की व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजेत. आपण जे बोलतो किंवा जिथं चित्त जातं, ज्या ठिकाणी चित्त जाईल तिथल्या व्हायब्रेशन्स आपल्याला हाताच्या बोटावरती येणार आहेत. तो आलेखच येणार आहे. मग चित्त कुठं न्यायचं कुठं न्यायचं नाही हे आपल्या हातात आहे ना. आपण नाहक जे विचार करतो, एखाद्या व्यक्तीची विषयी सूड बुद्धी घेतो, त्यांचं सगळं आपल्याकडे येतं. याचं कारण काय? चित्त तुम्ही घातला. चित्त घातलं की चैतन्य हातावरती येणार आहे. मग चांगलं असेल चांगलं येईल, वाईट असेल वाईटच येणार आहे. काय करायचं आपण ठरवायचं, आपल्या हातात आहे. आपला हात जगन्नाथ असं म्हटल्यासारखं आहे तो. श्री माताजी, श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला अबोधिता द्या, पवित्रता द्या, सुज्ञता द्या, सुबुद्धी द्या. काही वेळेला असा सुगंध येतो जसं मातीवरती, जसं माती पाऊस पडल्यानंतर पहिलं मातीचा कसा सुगंध येतो ना, तसा येतो पहिला सुगंध. असं येऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध येऊ शकतात, कारण सुगंध सगळे भूमितत्वातूनच निर्माण झाले. फुलाला सुगंध कुठून येतो? भूमितत्वातूनच. सगळी फुलं भूमितत्वातून चालेत ना. मग सुगंध म्हणजे गणेशच आहेत ना, श्री गणेशच आहेत ते. आपल्या शरीराला देखील काही वेळेला आपोआप सुगंध येतो, कारण गणेश तत्व आहे. ते जागृत असले की सुगंध येणारच. तो एक वेगळ्याच प्रकारचा, जसं कस्तुरीचं पण येतो काही वेळेला आपोआप जाणवतं. ते काय मुद्दाम करावं हे काय विषय नाही, पण आपोआप होतं. कारण त्यांची जागृती झाली. कसं ओळखायचं? तेवढी अलर्टता, तेवढी सतर्कता आपल्यात असेल तर कळेल. लक्ष भलतीकडेच असेल तर नाही समजणार. म्हणून प्रॉपर चॅनल लक्ष पाहिजे आपलं. आता काय करायचं आहे ते पहा. आता आपल्याला श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. लक्ष कसं कसं ठेवायचं आहे? सर्व चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. मूलाधार पासून सहस्त्रारच्या वरपर्यंत आकाश तत्वापर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे उंची गाठायची. श्री गणेश आम्हाला उंची देतात, त्यामुळे त्या उंचीपर्यंत आम्हाला जायचं आहे. मग गणेश अथर्व शीर्ष म्हणत असताना मूलाधार पासून सहस्त्रार, सहस्त्रारच्या वरती आकाशापर्यंत लक्ष देत आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि त्याबरोबर हे करत असताना दुसरी महत्वाची गोष्ट, हातातल्या व्हायब्रेशन्सकडे पण लक्ष पाहिजे. त्याची फ्रिक्वेन्सी आपल्या लक्षात आली पाहिजे. व्हायब्रेशन गणेशाच्या कशा आहेत ते कळलं पाहिजे आम्हाला. म्हणून हाताच्या बोटावरती पण अजूनही सुगंध जाणवतो, मातीचाच. छान. श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. लक्ष आपल्याला सांगितले की मूलाधार पासून सहस्त्रारच्या वरपर्यंत, पाठीच्या मणक्यातून यायचं. प्रत्येक चक्रावरती पण म्हणत असताना लक्ष देऊ शकतो. आणि सहस्त्रारच्या वरपर्यंत उंची गाठायची आहे, बरोबर? ठीक. श्री गणेशाय नमः. शिस्तीत भक्तिपूर्वक लक्ष देत व्हायब्रेशनची जोड पाहिजे.
तरच श्री गणेश अथर्व शीर्षाला अर्थ प्राप्त होईल. नुसता तोंडी पोपटपंची आपल्याला करायची नाही, कर्मकांड करायचं नाही. प्रत्यक्ष त्या देवतेला आपण आवाहन करतोय, ती देवता जाणवली पाहिजे व्हायब्रेशन्सद्वारे, चक्राद्वारे. म्हणजे कशी उंची वाढते आपली आणि कसं लक्ष ठेवायचं आहे स्तोत्र म्हणत असताना, हे फार महत्वाचं आहे आपल्याकडे. गणेश अथर्व शीर्ष. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम्. अवपश्चातात् अवपुरस्तात् अवउत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात्. सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः. त्वं आनन्दमयस्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपम्. गकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारः शान्त्यरूपम्.
बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः। व्हायब्रेशनच संपूर्ण जाणवतं. स्तोत्र म्हटल्यानंतर सगळं गार झालं पाहिजे. वातावरण देखील थंड होतं. कुडकुड कुडकुड थंडी वाजायला सुरुवात होते हे म्हणताना, कारण गणेश ही थंडतेची देवता आहे. आपल्यामध्ये ते अनेक आजार बरे करतात, परंतु आपण त्या पद्धतीनं म्हटलं पाहिजे. अनेक आजार आपण स्वतःचे आणि दुसऱ्याचे पण बरे करू शकतो. तसंच त्यांच्यातली जी ताकद आहे, मॅग्नेटिझम आहे, ती खेचून घेण्याची ताकद पण आपल्यामध्ये येते. गुरुत्वाकर्षण शक्ती, जे सगळ्यांचे महागुरु आहेत, आपल्या देखील ते गुरुतत्व प्रस्थापित करतात. ते ज्ञान देतात, आपल्याला विराटात घेऊन जातात. सर्व सूक्ष्मातल्या गोष्टी समजण्याची ताकद देतात. कारण विराटामध्ये जे काय शक्ती आहेत सगळ्या, त्या खेचण्याचं काम हे मॅग्नेट करतं, म्हणजे श्री गणेश करतात. म्हणून गणेश आपल्यामधले सदैव जागृत ठेवायचे. पूर्ण अटेन्शन आता वरती आहे, आकाश तत्वात आहे, शस्त्राच्या वर. असं म्हणतानाच कुंडली वर जाते, कारण आई प्रसन्न होते. गौरी माता श्री गणेशांची स्तुती केल्यानंतर आई प्रसन्न होते. हे महत्वाचं आहे. म्हणून आपण उंची का गाठतो, तर देवी प्रसन्न होते, कुंडलिनी प्रसन्न होते आणि ती वैश्विक शक्तीशी एकरूप होते. मग तिला बरं वाटतं. गणेशाची आराधना, गणेशाची स्तुती करतोय आपण. आई पुढं मुलाची स्तुती केली पाहिजे आणि मुलापुढे आईची स्तुती करायला पाहिजे, म्हणजे बरोबर गणित बसतं.
मग कुंडलिनी आपली वरती राहते. कारण गणेश जागृत करण्यासाठी गौरीचं संचरण व्हायला पाहिजे. श्री माताजी म्हणतात तसं. गौरी म्हणजे चैतन्य, कुंडलिनी, आणि तिचं शिवाशी मिलन होतं त्यावेळेला. आणि ज्यावेळी ते मिलन होतं शिवाशी, त्यावेळेला श्री गणेश अतिप्रसन्न होतात. हे दैवी गणित आहे सगळं, आणि हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे आतल्या आत अनुभव घ्यायचा असतो आपल्याला. बाह्यात काही देखील समजत नाही. प्रॅक्टिकल आहे ते. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. 1-2 मिनिटं आपण वरतीच लक्ष केंद्रित करून बसायचं आहे. 2 मिनिटं एकाग्रता. पूर्ण अटेन्शन शस्त्राच्या वरती, व्हायब्रेशन्स वरती. म्हणजे ही स्थिती आणखी स्थिर व्हावी म्हणून कुंडलिनी स्तुती स्तोत्र आपण ऐकायचंय. नुसता ऐकत असताना लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि कुंडलिनी वरती कशी राहील इकडे लक्ष द्यायचं. यासाठी हे स्तोत्र आहे. खरं नुसतं आपण जे वाचतो ना, ती वाचून उपयोग नाही आहे, किंवा ऐकतो तर ऐकून उपयोग नाही. तशी स्थिती आतमध्ये घडली पाहिजे. कारण आतली जी कुंडलिनी आहे ती वरच्या दिशेनं सतत स्थिर राहिली पाहिजे, शिवतत्वाशी एकरूप झाली पाहिजे. आणि तिची स्तुती करतोय आपण, त्या देवीची स्तुती करतोय. म्हणून लक्ष त्या ठिकाणी ठेवून म्हटलं तर आपल्याला त्याचे लाभ मिळतात. नाहीतर नुसता म्हणून स्तोत्र काही उपयोग नाही आहे. प्रॉपर गायडन्स किंवा प्रॉपर त्या शक्तीवरती लक्ष ठेवून आपण हे ऐकायचं आहे. श्री कुंडलिनी यानी हर मानव में स्थित पवित्र शक्ति, आदि शक्ति श्री भैरवी द्वारा विरचित इस पवित्र शक्ति का गुणगान किया जाता है. यही है श्री कुंडलिनी स्तुति स्तोत्र. इस स्तोत्र का संस्कृत भाषा में पठन एवं अनुवाद करने के लिए पंडित अनंत नारायण काशीकर जी के बहुमूल्य मार्गदर्शन का लाभ हुआ. हम उनके बहुत आभारी हैं. श्री कुंडलिनी स्तुति स्तोत्रम. जन्मोद्धार निरीक्षणी हतरुणी वेदादि बीजादिमा नित्यं चेतसि भाव्यते भूमिर्भुवः
विकदा सद्वाक्य संचारिणी मां पातु प्रियदास भावकपदम् संघायते श्रीधरा धात्रीत्वं स्वयमादिदेववनिता दीनातिदीनं पशुम् रक्ताभामृतचन्द्रिका लिपिमयी सर्पाकृतिर्निद्रिता जागृत्कूर्मसमाश्रिता भगवती त्वं मां समालोकय मांसोद्गन्धकुगन्धदोषजडितम् वेदादिकार्यान्वितम् स्वल्पस्वामलचन्द्रकोटिकिरणैर्नित्यं शरीरं कुरु सिद्धार्थे निजदोषवित्स्थलगतिर्व्याजीयते विद्यया कुण्डल्या कुलमार्गमुक्तनगरी माया कुमार्गश्रिया यद्देवं भजति प्रभातसमये मध्याह्नकालेऽथवा नित्यं यः कुलकुण्डलीजपपदां भोजं स सिद्धो भवेत् वैवाकाशचतुर्दलेति विमले वाञ्छाफलोन्मूलके नित्यं सम्प्रति नित्यदेहघटिता साङ्केतिका भाविता विद्याकुण्डलमालिनी स्वजननी माया क्रिया भाव्यते यैस्तैः सिद्धकुलोद्भवैः प्रणतिभिः संस्तोत्रकैः शम्भुभिः वाताशङ्कविमोहिनीतिबलवच्छाया पटोद्गामिनी संसारादिमहासुखप्रहरिणी तत्र स्थिता योगिनी सर्वग्रन्थिविभेदिनी स्वभुजगा सूक्ष्मातिसूक्ष्मा परा ब्रह्मज्ञानविनोदिनी कुलकुटीराघातिनी भाव्यते वन्दे श्रीकुलकुण्डली त्रिबलिभिः साङ्गैः स्वयंभुप्रियाम् प्रावेष्ट्याम्बरचित्तमध्यचपलाम् बालाबलानिष्कलाम् या देवी परिभाति वेदवदनाम् सम्भाविनी तापिनी इष्टानां शिरसि स्वयं भुवनिका सम्भावयामि क्रियाम्
जनितध्वान्तानना स्थायिनी माता सा परिपातु सूक्ष्मपथगा मां योगिनां शङ्करी त्वामाश्रित्य नरा व्रजन्ति सहसा वैकुण्ठकैलासयोः आनन्दैकविलासिनीं शशिशतानन्दाननां कारणम् मातश्री प्रियकुण्डली प्रियकले काले कलोद्दीपने तत्स्थानं प्रणमामि भद्रवनिते मामुद्धर त्वं पथे कुण्डली शक्तिमार्गस्थम् स्तोत्राष्टकमहाफलम् यः पठेत् प्रातरुत्थाय स योगी भवति ध्रुवम् क्षणादेव हि पाठेन कविनाथो भवेदिह पवित्रौ कुण्डली योगी ब्राह्मणीनो भवेन्महान् इति ते कथितं नाथ कुण्डलीकोमलं स्तवम् तत्स्तोत्रप्रसादेन देवेषु गुरुगीष्पतिः सर्वे देवाः सिद्धियुताः अस्या स्तोत्रप्रसादतः द्विपरार्धं चिरञ्जीवी ब्रह्मा सर्वसुरेश्वरः इति श्री आदिशक्ति भैरवी विरचितम् श्री कुण्डलिनी स्तुति स्तोत्रम् सम्पूर्णम्। मानव के जन्म से ही उसके उद्धार का निरीक्षण करने वाली वेद शास्त्र के बीज की तरह आदिमा की तरह हमेशा अंतःकरण में प्रकाशमान होने वाली पृथ्वी पर सर्वदा सुख देने वाली सर्वदा ज्ञान में संचार करने वाली अपने प्रिय भक्तजनों को भावनिक स्तर पर संगठित करने वाली कांति तेज शोभा धारण करने वाली स्वयं आदि देवता हे सुंदरी दीनों में अति दीन पशु जैसी हमारी अवस्था है, कृपा करके हमारा रक्षण कीजिए। रक्तवर्ण कांति धारण करने वाली अमृतमयी चांदनी की तरह तेजमान रहने वाली सर्पाकृति निद्रा अवस्था में होकर भी जागृत कछुए की तरह हमारी ओर, हे देवी आप प्यार से देखिए। सर्व दोषों से युक्त इस नश्वर देह को कोटि कोटि निर्मल चंद्र किरणों से
और वेद शास्त्र कार्यों से परिपूर्ण कीजिए। सिद्धि प्राप्त करने की अपेक्षा करने वाला साधक कुंडलिनी के ज्ञान से स्वयं के दोष समझ सकता है और कुमार्ग से दूर रहकर दोष मुक्त जीवन आचरण करता है। ऐसा साधक सुबह, दोपहर या नित्य श्री कुंडलिनी स्तोत्र का स्तवन करता है, वह सिद्ध पुरुष की उपाधि प्राप्त करता है। वायु, आकाश, अग्नि एवं जल तत्वों में वास करने वाली यह श्री कुंडलिनी शक्ति अपवित्र इच्छाओं को नष्ट करती है। मानव में होने वाले माया मोहजाल को भी पूर्णतया नष्ट करती है। कुंडलिनी शक्ति हमारी माँ है। आत्म साक्षात्कारी कुल से जन्म लेने वाले साधक इस पवित्र स्तोत्र के पठन या श्रवण से उनकी आत्मा को प्रकाशमान करते हैं। श्री कुंडलिनी माता चैतन्य रूपी लहरियों का आवरण निर्माण करके भक्तों का उत्थान सुखकारक करती है। संसार के दुखों का नाश करके ब्रह्म ग्रंथि, विष्णु ग्रंथि, रुद्र ग्रंथि आदि ग्रंथियों का भेद करती है। सूक्ष्म से अति सूक्ष्म ब्रह्म ज्ञान की चर्चा करने वाली यह कुंडलिनी माँ षट चक्रों पर आघात करके उनको प्रकाशमान करती है। 3.5 कुंडल में मूलाधार में स्थित यह श्री कुंडलिनी माँ स्वयंभू प्रिय है। यह अबोध स्त्री है। इस माँ में अनेक कलाएं हैं। माँ वेदमुखी है। साधना करने वाले भक्तों पर उनकी कृपा दृष्टि रहती है। यह एक तपस्विनी है। सहस्रार में शोभायमान दिखने वाले इस माँ का हम आदर करते हैं और उनको प्रणाम करते हैं। कोटि कोटि मृदंग नाद का दमन करने वाली, कोटि कोटि ध्वनियों को दूर करने वाली प्राणों की स्वामिनी, जिसका मुख कमल पूर्ण चंद्रमा की तरह है, वह अनेक आनंद रूपी वनों को उल्लसित करती है। आषाढ़ के मेघ गर्जनाओं से निर्मित अज्ञान रूपी अंधकार को दूर करती है और सदैव स्थिर रह के सूक्ष्म मार्ग सुषुम्ना द्वारा योगियों का उत्थान करके उनका कल्याण करती है। हे श्री कुंडलिनी माँ, हमारा रक्षण करिए। हे कुंडलिनी माँ, आपके आश्रय में आने वाले साधक वैकुंठ, जो श्री विष्णु जी का स्थान है, और कैलाश, जो भगवान श्री शंकर जी का स्थान है, वहां सहज जा सकते हैं। केवल आनंद से शोभायमान दिखने वाली शत चंद्रमा के तेज की तरह सुंदर हे काली माँ, आप ही संपूर्ण कलाओं को श्री महासरस्वती के रूप में उत्तेजित करती है। हम आपको प्रणाम करते हैं। हे देवी श्री महालक्ष्मी, हमारा उद्धार कीजिए। कुंडलिनी के शक्ति मार्ग के 8 श्लोकों का यह स्तोत्र महाफल देने वाला है। जो प्रातः काल में इस स्तोत्र का पठन या श्रवण करता है, वह निश्चित ही योगी बनता है और क्षण में कविश्रेष्ठ होता है। इस कुंडलिनी योग से योगी महान, पवित्र और ब्रह्मज्ञानी होता है।
श्री आदिशक्ति कहती हैं, यह कोमल कुंडलिनी स्तोत्र की व्याख्या मैंने आपको समझाई है। इस स्तोत्र की कृपा से बृहस्पति सभी देवों के गुरु बन गए। सर्व देव देवताओं को सिद्धि प्राप्त हुई। इतना ही नहीं, सभी देवों के ईश्वर ब्रह्मदेव भी 2 परार्ध नाम से चिरंजीव हो गए। इस प्रकार श्री आदिशक्ति भैरवी विरचित श्री कुंडलिनी स्तुति स्तोत्र संपूर्ण हुआ। शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना पाहायचंय, बघायचंय श्रीमातांच्याकडे, लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आणि कुंडलिनीवर ठेवायचं आहे. शस्त्राच्या वरपर्यंत गेलेली आहे ती. या स्तोत्राचं पूर्णपणे आपण आत्मसात करायचं. हे स्तोत्र नुसताच म्हणायचं नाही, तर त्याचा अर्थ पण आपल्याला कळला पाहिजे आणि त्या अर्थासहित आपण ते आत्मसात करायचं असतं. त्यातून जे समाधान मिळतं आपल्याला, ते आपल्या आत्म्याला पोषक असतं. म्हणून हे भक्तीनं ऐकायचं किंवा म्हणायचं अर्थासहित. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. डावा हात लगेच खाली, कुंडलिनी वर चढवायची. लक्ष कुंडलिनीकडं. तर आपल्या लक्षात आलं की कुंडलिनी शिवाय उद्धार नाही. त्यामुळे लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. एक गाठ. दुसऱ्या वेळेला शिस्तीत वर न्यायची. हाताबरोबर ती वर आली पाहिजे. 2 गाठी. तिसऱ्या वेळेला बरोबर आपल्याला कळतं, हाताबरोबर ती वर येत आहे. लक्षात येतं अगदी सूक्ष्मात. 3 गाठी मारायच्या. वर काढायची 3 गाठी. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे द्यायचं. आता हात जरी इकडे इकडे होत असले तरी कवचाकडे लक्ष पाहिजे. हाताकडे नाही द्यायचं. हाताला चैतन्य लागतच आहे. चित्त देणं महत्वाचं आहे. म्हणजे हे खरं बंधन बसलं आपल्याला. जे पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं आपण लक्ष देऊन केलं आणि आपल्याला कळलं की खरोखर आपण श्रीमातांच्या बंधनामध्ये आहे, त्यांच्या संरक्षणामध्ये आहे, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती कुंडलिनीकडे ठेवायचं आहे आणि आपल्या वलयावरती लक्ष ठेवायचं आहे. जय श्री माताजी.